नमस्कार रसिक हो. तुम्ही म्हणाल की ह्यांच्या कथांना नेहमी सगळीजण छान छान कॉमेंट्स देतात, तर असं काही नाही आहे. नावं पण ठेवतात. तर काही जणांचं नाव न घेता मी सांगते. एकीने लिहिलं आहे, कॉमेंट दिली आहे की पहिल्या 4 ओळी ऐकल्याबरोबरच मी बंद करून टाकलं, केवढी भीती आहे त्याच्यामध्ये. तर दोघी तिघींनी संपूर्ण कथा ऐकली होती आणि लिहिलं होतं बापरे. म्हणजे त्याचा मतितार्थ असा होता की बापरे केवढी भीतीदायक कथा आहे, असल्या कथा ऐकवत नाहीत. तर साहित्यप्रेमींना मला एक सांगायचं आहे की भयकथा, गूढकथा हे एक साहित्याचं दालन आहे. आणि रत्नाकर मतकरी, नारायण धारप यांच्यासारखे लेखक भयकथा, गूढकथाच लिहितात जास्त करून. त्यांच्या सामाजिक कथा, कौटुंबिक कथा ह्या खूप कमी आहेत. तर अशा लेखकांची नावं दिसली आणि जर तुम्हाला भीतीदायक कथा नको असतील तर त्या ऐकून आपला वेळ फुकट घालवू नका. अशा कथा लिहिताना, वाचताना किंवा त्याची चित्रकृती बघताना जर भीती वाटली नाही तर ती त्या लेखकाची आणि सादर करणाऱ्याची पण कमतरता आहे असं मानायला हवं. म्हणजे भीतीदायक कथेमधून भीती वाटणारच. आणि त्याच्यामध्ये रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप आणि इतरही बरेच आहेत, पण हे अगदी प्रमुख आहेत की ज्यांच्या कथा भयकथा आहेत, गूढकथा आहेत. तर जर तुम्हाला ह्यांची नावं दिसली आणि तुम्हाला जर भीती वाटत असली अशा कथांची, तर आपला वेळ फुकट घालवू नका. यूट्यूब समृद्ध आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या आपल्याला आवडणाऱ्या कथा आणि इतरसुद्धा खूप साहित्य प्रकार आहेत. तर तिकडे वळायचं. आज आपण वाचतो आहोत संदेह ही कथा. लेखक रत्नाकर मतकरी. म्हणजे अर्थातच ही भयकथा आहे. कथासंग्रहाचं नाव पण आहे संदेह. तर ऐकूया. संदेह. धुकं, दाट धुकं. सकाळचे 8 वाजून गेले तरीही अजून न विरलेलं. त्या धुक्यात बंगल्याचं फाटक जेमतेम धुसरसं दिसतं. त्या पलीकडचं सगळं पुसून गेलेलं. धुक्यातच कुणाची तरी चाहूल. श्वेता समोरचा एक्सप्रेस बाजूला करते, मान वर उचलते, डोळे ताणून पाहते. धुक्यात एका तरुणाची आकृती दिसते का? हळूहळू आकार घेणारी, फाटक लोटून आत येणारी. धुक्यातून चालत तो तरुण लॉनवर येतो. श्वेता आणि तिचा नवरा वरुण ब्रेकफास्ट घेत बसलेत. तिथे त्यांच्या जवळ येतो. तरुण गोरा, पिंगट दाट केसांचा, बळकट, वयाने सुमारे 35शीचा. अंगात बारीक चौकड्यांचा अनिश्चित रंगाचा बुशर्ट, बदामी पॅन्ट. फार फॅशनेबल नाहीत पण अगदीच गबाळेही नाहीत असे कपडे. बसा, श्वेता म्हणते. वरुण निर्विकारपणे टोस्ट खात राहतो. तरुण गार्डन चेअरमध्ये बसतो. ब्रेकफास्ट संपवून वरुण उठतो. मी आंघोळीला जातो डिअर असं म्हणून तो जाऊ लागतो. जाताना जुळवलेल्या बोटांनी श्वेताच्या गालांना स्पर्श करतो. त्या बोटांचं चुंबन घेतो. बंगल्याच्या पायऱ्या चढून आत जातो. तरुण हे पाहत बसलेला. श्वेताने त्याचा चहा तयार केला. साखर? ती विचारते. 1. ती चहात 1 चमचा साखर घालते. कप त्याच्यापुढे करते. माझं नाव हर्ष, तो म्हणतो. हर्ष उपाध्याय. मी डॉक्टर आहे. रत्नागिरीला प्रॅक्टिस करत होतो. सुरुवातीला खूप उमेद होती, पण नंतर लक्षात आलं या गावात आपल्याला फारसा वाव नाही. बरंच काम मैत्री खातर करावं लागतं. पैसे वसूल करता करता नाकी 9 येतात. म्हणून रत्नागिरी सोडून मोठ्या शहरात जावं तर तिथे प्रॅक्टिसचा विचारही करायला नको. आधी जागेचा प्रश्न, नंतर धंद्यातली स्पर्धा, शिवाय एकूण धक्काधक्कीचं आयुष्य. मला ते मानवणारं नाही. मग आता काय विचार आहे? तुमच्या जगत जयचंद हॉस्पिटलमध्ये
RMOची जागा रिकामी झाली आहे ना. हॉस्पिटल सुप्रिटेंडंट या नात्याने त्या जागेसाठी निवड करण्याचे सर्वाधिकार तुमच्याकडे आहेत असं मी ऐकलं. अगदी तसंच काही नाही. फायनल अप्रुव्हल बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं असतं. पण ते फॉर्मल. हो ना. एनिवे, मला या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे. माझी क्वालिफिकेशन्स भरपूर आहेत. 12 वर्षांचा अनुभव आहे. आय शॅल बी ओब्लाइज्ड इफ. नो ऑब्लिगेशन. आम्हाला चांगल्या माणसाची गरज आहे. तुम्ही उद्या मला ऑफिसमध्ये भेटा, सगळ्या पेपर्स सकट. थँक्यू. मग इतरही गप्पा होतात. हर्षला वाचनाची आवड आहे, विशेषतः इंग्रजी कादंबऱ्यांची. अगदी डोस्टोवस्कीपासून सिडने शेल्डनपर्यंत. शिवाय संगीताची बऱ्यापैकी जाण आहे. श्वेताचं एक मन म्हणतं, पहिल्याच भेटीत उमेदवार म्हणून आलेल्या माणसाशी एवढ्या गप्पा मारणं बरोबर आहे का? दुसरं मन म्हणतं, एका परीने हा इंटरव्ह्यूच आहे. उमेदवार खरोखर कसा आहे हे या गप्पांमधूनच नीट समजणार आहे. हर्ष गेला तरी ती त्याचाच विचार करत राहते. उमेदवार कसा वाटला? संपन्न व्यक्तिमत्वाचा, मतं आधुनिक, मेडिकल सायन्स पलीकडेही कितीतरी गोष्टींची अद्ययावत माहिती. शिवाय माणूस प्रामाणिक, सरळ सोट. त्याचं हास्य किती निष्पाप होतं, अगदी एखाद्या लहान मुलासारखं. जामानिमा करून वरून खाली येतो. श्वेताचा निरोप घेतो आणि शोफरनं वळवून आणलेल्या गाडीत रुबाबात बसतो. ती उठून 4 पावलं पुढे जाते. वरून खिडकीतून हात हलवून परत निरोप घेतो. दरवेळी अशा वेळी तिच्या मनात येणारा विचार आजही येतो. वरुणचा हात कधीच यांत्रिकपणे हलत नाही. त्याचं आपल्यावर खरोखरच प्रेम आहे. वरुणचा श्वेताला अभिमान वाटतो. लहान वयातच त्याने केमिकल्सच्या धंद्यात जम बसवलाय आणि आता स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली. कुणाच्याही मदतीशिवाय. नाहीतर हर्षसारखी माणसं. प्रॅक्टिस सुरू काय केली, बंद काय केली. रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात देखील त्याला स्वतःचं जम बसवता आला नाही. आणि आता या नवीन ठिकाणी सगळं आयुष्यच नव्याने सुरू करणार. 35 आली तरी अजून अविवाहित. कसं व्हायचं या माणसाचं? त्याला मदतीची फार गरज आहे. आपण त्याला शक्य तेवढी मदत केली पाहिजे. ती स्वतःशीच ठरवते. एव्हाना धुकं पुरतं विरलेलं असतं. वरुणची गाडी गेल्यानंतर फाटक लावून घ्यायचं राहिलेलं असतं. उघड्या फाटकातून इन्स्पेक्टर जयदेव आत येतो. गुड मॉर्निंग श्वेता. तो फाटकाजवळूनच ओरडतो आणि लांब लांब ढांगा टाकत तिच्याजवळ येतो. झालं, तू आलास. आता कसली गुड मॉर्निंग? सगळी मॉर्निंग स्पॉईल करणार तू. श्वेताचं चिडवणं. येस, व्हेरी ट्रू. पोलीस इन्स्पेक्टर म्हणून माझं ते कामच आहे. लोकांची सकाळ संध्याकाळ खराब करायची. त्यांच्या शांत आयुष्यात खडे टाकून हलचल मचवून द्यायची. हलचल मचवायला तू चुकीची वेळ शोधून काढलेस मित्रा, श्वेता त्याला शांतपणे सांगते. जयदेव श्वेताचा कॉलेजपासूनचा मित्र. तेव्हा त्याला डिवचायला आणि प्रेमानं शिवीगाळ करायला तिला नेहमीच आवडतं. जयदेव, तू तारतम्य कधी शिकणार कोण जाणे. बघ, आज माझा वेळ खायला आलायस तो नेमका मला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झालेला असताना. तुला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला नसता, जयदेव शांतपणे म्हणतो, तू हर्ष उपाध्यायशी पहिल्याच भेटीत इतका वेळ बोलत बसली नसतीस तर. श्वेता चमकते, पण जयदेव निर्विकार. काचेचे तिन्ही कप उष्टे आहेत असं पाहून तो पाण्याने भरलेल्या ग्लासमधलं पाणी गवतावर ओतून टाकतो आणि किटलीतला आता थंडगार झालेला चहा तसाच ग्लासात ओतून पिऊ लागतो. व्हॉट डू यू मीन? किंचित त्रासून श्वेता विचारते. तुला काय माहीत मी हर्षशी किती वेळ बोलत बसले ते? मदाम, निरीक्षण आणि माहिती हे आम्हा पोलीस इन्स्पेक्टर्सचे डावे उजवे हात असतात. पण तू म्हणजे काय पब्लिक नाहीस.
की मी तुला पोलिसाची हुशारी दाखवून गार करून सोडावं? तू मैत्रीण आहेस माझी, म्हणून मी तुला विश्वासात घेणार आहे. हर्ष उपाध्याय इथे कधी आला, इथनं कधी गेला याची मी नोंद करत असतो, कारण मी त्याच्या पाळतीवर आहे. पाळत? धसका बसून श्वेता विचारते. पाळत ठेवायला त्याने काय केलंय? नेमकं काय केलंय हे अजून सिद्ध झालेलं नाही, पण रत्नागिरी पोलिसांना वाटतंय की तो खुनी आहे. खुनी? येस, आपल्या एका पेशंटचा खून केला आहे त्याने. म्हणजे असा नुसता संशय आहे. देर इज नो एव्हिडन्स. एक तरुण मुलगी 23-24ची, हर्षशी तिचा संबंध होता असं म्हटलं जातं. अगेन नो प्रूफ. हर्षच्या म्हणण्याप्रमाणे ती मुलगी नुसती तिला संगीताची आवड म्हणून त्याच्याकडे जुन्या रागदारीच्या रेकॉर्ड्स ऐकायला यायची. शिवाय अशक्तपणासाठी तिला त्याची ट्रीटमेंट चालू होती. मग तिने स्ट्रिचनाईन घेऊन आत्महत्या केली. 4 महिन्यांचा गर्भ मिळाला तिच्या पोटात. ही आत्महत्या नसून खून आहे असा पोलिसांना संशय आला. तो स्ट्रिचनाईनमुळेच. तिच्यासारख्या मुलीने एरवी आत्महत्या केली असती ती उंदराचं नाहीतर झुरळाचं औषध घेऊन. स्ट्रिचनाईन तिला कुठून मिळणार? पण हे हर्षनेच तिच्या कॉफीत मिसळलं हे सिद्ध होऊ शकलं नाही. शिवाय गर्भ त्याचाच, आणि ती मुलगी लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागली होती. हाही तर्कच. त्यातलं सत्य एक त्याला माहीत, दुसरं त्या मृत मुलीला. तेव्हा पुराव्याचा काहीच आधार नाही, म्हणून हर्ष कायद्याच्या कचाट्यातून सही सलामत सुटला. पण कायद्याने नाही तरी लोकांनी त्याला खुनी ठरवलं. हा डॉक्टर कुठल्या औषधात कधी काय मिसळून देईल याचा नेम नाही असं लोक उघडपणे बोलायला लागले. कुणी त्याच्या दवाखान्यात पाऊल टाकेनसं झालं. सबंध रत्नागिरीत त्याचं नाव खराब झालं. अर्थात प्रॅक्टिस बंद करणं त्याला भाग पडलं. श्वेता सुन्न. हर्षचं निष्पाप हास्य तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत राहतं. खुनी कधी इतकं निष्पाप हसू शकेल? जयदेव, ती विचारते. पोलिसांना काहीही सिद्ध करता आलं नाही याचा अर्थ या प्रकरणाला दुसरीही बाजू असू शकेल, नाही का? हर्ष निर्दोषही असू शकेल. जयदेव बेफिकीरपणे हसतो. याचा अर्थ त्याने तुझ्यावर चांगलंच इम्प्रेशन मारलंय असं आहे. मे बी, पण माझं इम्प्रेशन मी त्याच्या नोकरीच्या बाबतीत जमेला धरत नाही. तसंच त्याच्या भूतकाळातही मला शिरायचं नाही. RMO म्हणून आमच्या अपेक्षा त्याने पुऱ्या केल्या म्हणजे बस. या पलीकडे तो कोण आहे, कसा आहे याच्याशी मला काय कर्तव्य? परफेक्टली राईट. जगत जे चंद हॉस्पिटलमध्ये त्याला नोकरी द्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं. मी ते सांगायला आलेलो नाही. मी फक्त तुला नसलेली माहिती पुरवायला आलो आहे. थँक्यू, श्वेता तुटकपणे म्हणते. पण आजच्या तिच्या तुटकपणात नेहमीचा खोटा राग नसतो. जयदेवने इथे येऊन हर्षविषयी इतकं भयंकर आणि बहुधा निराधार असं काहीतरी सांगावं याची तिला खरोखरच चीड आलेली असते. पण का? त्याने त्याचं कर्तव्य केलं. आपल्याला का यावी त्याची चीड? या प्रश्नाचं उत्तर तिला लगेच सापडत नाही. 3ऱ्या भेटीत हर्ष स्वतःच तिला आपल्यावर आलेल्या बालंटाविषयी सांगून टाकतो. त्यांची दुसरी भेट ऑफिसमध्ये झालेली असते, पण ती नुसती औपचारिक, पेपर्स देण्यापुरती. हर्षच्या खासगी बाबीविषयी आपण कसलंच कुतूहल दाखवायचं नाही असं ठरवून. या भेटीत ती अगदी जेवढ्यास तेवढं बोललेली असते. परत जाताना हर्ष तिला म्हणतो, मला तुम्हाला काही सांगायचं आहे, अगदी वैयक्तिक स्वरूपाचं. आपण तुमचं घर आणि हॉस्पिटल या 2 जागा सोडून इतर कुठेतरी भेटू शकतो का? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कॉफी हाऊसमध्ये भेटायचं ठरतं. कॉफी हाऊसमध्ये ती हॉस्पिटलमधून परस्पर आलेली. त्याचे कपडे पहिल्या भेटीपेक्षा आज अधिक नीटनेटके असतात. तुम्ही RMOसाठी
माझी निवड करण्यापूर्वी एक गोष्ट तुमच्या कानावर घालणं मला जरुरीचं वाटतं. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर कॉफी पिता पिता तो म्हणतो, रत्नागिरीमध्ये माझ्यावर एक फार वाईट प्रसंग आला. ती कसलीच प्रतिक्रिया न देता नुसतीच ऐकते असं पाहून तो पुढे म्हणतो, माझ्या एका पेशंटने आत्महत्या केली. तरुण मुलगी होती ती. लगेच लोकांनी उठवलं की माझे तिचे वाईट संबंध होते आणि ते अंगाशी येतील अशी भीती वाटल्यामुळे मी तिच्यावर विषप्रयोग केला. श्वेता त्याच्याकडे नुसती भुवया उंचावून पाहत राहते. ती तरुण, मी अविवाहित, बस एवढंच पुरलं लोकांना एकाचे 4 करायला. तुम्हीच सांगा, विषप्रयोग करणं इतकं सोपं आहे का? कुठला शहाणा डॉक्टर असलं काहीतरी करून स्वतःचं नाव खराब करेल? त्यातून त्या मुलीची सुटकाच करायची असती तर तिच्यावर विषप्रयोग करण्यापेक्षा तिचा गर्भपात करणं अधिक सोपं नव्हतं का? पण एवढा विचार कोण करतंय? लोक सुटले बोलत आणि मग पोलिसांनी इथे तिथे चौकशा केल्या. मला हैराण करून माझी जबानी घेतली. पण मुळात नव्हतंच काही, तर सापडणार काय? पोलिसांच्या शंकेला तरी आधार कुठला? तर त्या पोरीनं स्टिचनाईन घेतल्याचं सापडलं. आता तिला ते कुठे मिळालं, कसं मिळालं याचं रहस्य तिच्याबरोबर गेलं. पण माझा तर्क असा आहे की तिचा जो कोणी बॉयफ्रेंड होता, ज्याच्यापासून तिला दिवस गेले, त्यानेच तिला गर्भपाताचं औषध म्हणून स्टिचनाईन दिलं. आता तो बॉयफ्रेंड पोलिसांना सापडत नाही तोवर माझ्यावर संशय शिल्लक राहणारच. बरं, खरी परिस्थिती तरी कोणाकोणाला सांगणार? सरळ विचारतील त्याला ना. लोक नुसते वेडेवाकडे शेरे आणि तिरकस कुचकट टोमणे मारायचे. असह्य व्हायचं ते सगळं. त्यातून मेडिकल प्रोफेशनमध्ये विश्वास फार महत्त्वाचा. डॉक्टरवर विश्वास नसेल तर पेशंट बरा कसा होणार? लोकांना माझा विश्वास वाटेना. म्हणून शेवटी मी दवाखान्याला टाळं लावण्याचा निर्णय घेतला. हर्षच्या डोळ्यात पाणी असतं. श्वेताच्या मनात येतं, खरंच हा माणूस कुठल्या कुठल्या दिव्यातून गेला असेल. त्याने न केलेल्या खुनासाठी लोकांनी त्याची ससे होलपट केली. कायद्याने त्याला शिक्षा दिली नाही, पण लोकांनी त्याला हद्दपार केलं. कायद्याची शिक्षा एकदाच पक्की ठरते, पण लोकांनी क्षणोक्षणी केलेली ही छळणूक कशी सहन केली असेल याने? अजूनही ती थांबलेली नाही. इथे जयदेव त्याच्या मागे आहेच. इथेही हळूहळू ते विष पसरत जाईल. इथेही ह्याचं जीणं मुश्किल होऊन जाईल. नाही, तसं होऊन चालायचं नाही. आपण खंबीरपणे उभं राहायला हवं याच्या पाठीमागे. तुम्हाला मी हे सारं सांगितलं कारण असा संशयास्पद भूतकाळ असलेला माणूस कदाचित तुमच्या हॉस्पिटलमध्ये चालणार नाही याचा विचार करूनच मला नोकरी द्या. माझ्यासाठी तुम्ही संकटात यावं अशी माझी इच्छा नाही. तुम्ही काळजी करू नका. श्वेता त्याला आश्वासन देते. हॉस्पिटलला फक्त तुमच्या कामाशी कर्तव्य आहे. लोक तुम्हाला काय समजतात याच्याशी नाही. तुम्ही निर्दोष आहात हे मला पटलेलं आहे. इतरांना पटवून देण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. ती दोघं कॉफी हाऊसमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यात एक नवीन धागा तयार झालेला असतो. एका अनिष्ट गोष्टीच्या एका बाजूला ती दोघंही एकत्र उभी असतात. दुसऱ्या बाजूला सारं जग, जे आजवर केवळ गैरसमजानं निष्पाप माणसांना आपल्यातून उठवण्याचा प्रयत्न करीत आलेलं असतं. आपल्याला एक नवीन हेतू सापडलाय असं श्वेताला वाटत राहतं. आक्रमण करून येणाऱ्या निर्दय लोकांपासून हर्षाला वाचवायचं, त्याचं विस्कटलेलं आयुष्य नीट लावून द्यायचं. कदाचित याच अपेक्षेने हर्षने आपल्याला विश्वासात घेतलं असेल. हॉस्पिटलसाठी भूतकाळ माहीत हवा हे केवळ निमित्त. खरं तर त्याच्यासारख्या होरपळलेल्या माणसाला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कुणाची तरी सहानुभूती हवी, कुणाचा तरी आधार हवा. हर्ष तो आधार शोधतो आहे. आपण तो द्यावा. यासाठीच फुकाची भीडभाड न ठेवता
त्याने हे सगळं आपल्याला सांगितलं. हर्षचा अर्ज ती आपल्या शिफारशी सकट डायरेक्टरच्या सहीसाठी पाठवून देते. त्या अर्जाचं काय झालं हे तिला आठवडाभर कळत नाही. शेवटी न राहून ती डायरेक्टरच्या सेक्रेटरीला फोन करून विचारते, आपल्याकडच्या RMOच्या जागेसाठी मी एका अर्जाची शिफारस केली होती. त्याचे पुढं काय झालं, काही माहीत आहे का? डायरेक्टरांनी तो पास नाही केला. श्वेताला धक्का बसतो. तुम्हाला नक्की माहिती आहे? अगदी खात्रीने. मी स्वतःच तो रिजेक्टेड फाईलमध्ये लावलाय. पण आजवर कधी असं झालं नाही. मी शिफारस केलेला प्रत्येक अर्ज पास झालाय. आय एम सॉरी, बट दिस टाईम थिंग्स आर नॉट इन युअर फेवर. त्या जागेसाठी नवीन अर्ज मागवायचं चाललंय. नाही, हा अर्ज रिजेक्ट होऊन चालायचा नाही. तुम्ही एक करू शकता, सेक्रेटरी म्हणते. परवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे. त्या मीटिंगला तुम्हाला बोलावतील अशी व्यवस्था मी करते. तुम्ही मीटिंगमध्ये हा प्रश्न मांडा. श्वेता विचारात पडते. युद्धाला तोंड लागलं? इतक्या लवकर? ठीक आहे, ती म्हणते. मी बोलेन डायरेक्टर्स मीटिंगमध्ये. हॉस्पिटलचा कॉन्फरन्स हॉल. एका प्रशस्त टेबलाशी हॉस्पिटलचे 5 डायरेक्टर्स बसलेत. भारदस्त, अंगावर किमती सूट चढवलेले. मध्यभागी त्यांचे प्रमुख, मीटिंगचं संचालन करणारे. एका बाजूला स्टेनो, ती मीटिंगचा अहवाल लिहून घेते. श्वेता परवानगी विचारून आत येते. सगळे तिचं स्वागत करतात. हॉस्पिटलमध्ये श्वेता चांगलीच लोकप्रिय आहे. माफ कर, आपला थोडा वेळ घेते, पण मला काही बोलायचं आहे, श्वेता म्हणते. मंडळी दिलखुलासपणे तिला म्हणतात, बोला ना. जरूर बोला, मोकळेपणाने बोला. आपल्याकडे RMOच्या जागेसाठी अर्ज आले होते. ते स्क्रुटिनाइज करून मी त्यातला एकच अर्ज फुल्ली क्वालिफाईड म्हणून पाठवला होता. येस, डॉक्टर उपाध्याय यांचा. आपण तो रिजेक्ट केलाय सर. हो, आणि दुसरा कुठलाच अर्ज तुम्ही निवडला नाहीत, म्हणून नियम थोडे शिथिल करून परत अर्ज मागवावेत असा विचार आम्ही करतो. पण सर, डॉक्टर उपाध्यायांचा अर्थ का रिजेक्ट झाला हे मला कळेल का? श्वेताच्या या प्रश्नाबरोबर रूममधल्या वातावरणात एक तणाव जाणवू लागतो. इतका वेळ हसतमुखाने तिच्याशी बोलणारे चेहरे थोडे आक्रसल्यासारखे होतात. कोणी काहीच बोलत नाही. मग श्वेताच पुन्हा विचारते, डॉक्टर उपाध्यायांची क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स सगळं हवं त्यापेक्षा अधिक आहे सर. मग? त्यांचं रेप्युटेशन चांगलं नाही आहे डॉक्टर, प्रमुख म्हणतात. पुन्हा सगळे गप्प, श्वास रोखून घेतल्यागत. श्वेता आतून हादरलेली. रेप्युटेशन म्हणजे त्यांच्यावरचा तो बिनबुडाचा आळ इथपर्यंत येऊन पोचला. जयदेव पर्सनल वॉर्निंग म्हणून आपल्याला सांगून गेला, पण यांच्या कानात कुणी हे विष ओतलं? तुम्हाला ठाऊक नसेल डॉक्टर, प्रमुख गंभीरपणे, काहीशा खाजगी स्वरात पण मृदू आवाजात बोलतात. ॲक्च्युली दिस थिंग्स आर नॉट टू बी डिस्कस्ड ओपनली, पण तुम्ही आमच्यातल्याच आहात म्हणून सांगतो. डॉक्टर उपाध्यायांवर त्यांच्या एका पेशंटचा मर्डर केल्याचा चार्ज आहे. डू यू नो? आय डू सर, ती शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणते. आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांचा अर्ज रेकमेंड केलात? एक निळा सफारी सूट आश्चर्याने विचारतो. हो सर, कारण त्यांच्यावरचा चार्ज सिद्ध झालेला नाही. त्यांच्या विरुद्ध कणभर जरी पुरावा मिळाला असताना तरी पोलीस खातं गप्प बसलं नसतं. ते अजूनपर्यंत मोकळे आहेत. याचा अर्थच ते निर्दोष आहेत असा होतो. डॉक्टर, डावी कास दुधी असलेला चष्मा विचारतो, तुमचं आणि डॉक्टर उपाध्यायांचं काही नातं किंवा पूर्वीची ओळख? हा प्रश्न माझ्या हेतूविषयी शंका घेणार आहे सर, श्वेता चिडून म्हणते. पण सध्या मी स्वतःचा विचार करत नाही आहे. आय ॲपोलोजाईज ऑन हिज बिहाफ डॉक्टर, प्रमुख म्हणतात. दुधी काचेचा चष्मा वरमतो. प्लीज गो अहेड, प्रमुख विनंती करतात.
डॉक्टर उपाध्याय माझ्याकडे या अर्जाच्या संबंधात आले. तीच त्यांची माझी पहिली भेट. त्याआधी मी त्यांना पाहिलं नव्हतं की त्यांच्याविषयी ऐकलं नव्हतं. दुधी काचेकडे पाहून श्वेता स्पष्टीकरण देते. दुधी काच खाली पाहत राहते. इन्स्पेक्टर जयदेवने मला डॉक्टर उपाध्यायवरच्या आपण म्हणता त्या वहिमाची माहिती दिली होती. तो वहीम खरा असेल, खोटा असेल, पण कायद्याने जोपर्यंत डॉक्टर उपाध्याय दोषी असल्याचं सिद्ध होत नाही तोवर आपण त्यांना दोषी समजून शिक्षा का म्हणून द्यायची? आपल्याला तो हक्क नाही. आणि शिक्षाच म्हणायची तर ती त्यांनी पुरेपूर भोगली आहे. समाजाने त्यांना वाईट टाकलं, त्यांची प्रॅक्टिस बंद पाडली. आणखीन किती शिक्षा द्यायची त्यांना? साधी आरेमोची नोकरीसुद्धा त्यांना नाकारायची. हे त्यांनी आधीच भोगलेली शिक्षा अधिक लांबवणं नाही का होत? स्वतःला सुसंस्कृत समजणारे आपण त्यांना माणसातून का उठवणार आहोत? ते सुद्धा निव्वळ संदेहावरून. कुणी सांगावं? ते पूर्णपणे निरपराधी असतील. कायदा काय सांगतो? कायदा सांगतो 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराधी अडकता कामा नये. आणि इथे तर आपण एका निरपराधाला विनाकारण शिक्षा द्यायला बसलोय. आवेगाच्या भरात आपण फार बोललो असं वाटून श्वेता गप्प बसते. मात्र तिच्या या जोरदार उत्स्फूर्त वक्तव्याचा त्या कॉन्फरन्स रूमवर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ओके डॉक्टर, वी शॅल रिकन्सिडर अवर डिसिजन, प्रमुख म्हणतात. थँक्यू व्हेरी मच सर. आपल्या समंजसपणावर माझा भरोसा होता. उठून उभी राहा, श्वेता म्हणते. येते मी. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. डॉक्टर उपाध्यायांमध्ये मला कसलाही इंटरेस्ट नाही. फक्त माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी त्यांच्यासाठी वाद घातला, एवढंच. गुड डे सर्स. संध्याकाळी फॅक्टरीमधून परत आलेला वरुण वॉश घेऊन कपडे बदलून आरामात सोफ्यावर पाय पसरून बसल्यावर श्वेता त्याला डायरेक्टर्स मीटिंगमधला सारा प्रकार सांगते. वरुण तसा अबोलच आहे, त्यामुळे तो नुसतं शांतपणे ऐकून घेतो आणि आपलं मत देत नाही. याचं तिला नवल वाटत नाही, तरीही ती त्याला टोचून विचारते. गप्प का बसलास? सांग ना, बरोबर वागले ना मी? हां, तुला माझं खरोखरं मत हवंय? अर्थातच, ती धसकून म्हणते. मग तुझं बरोबर आहे, तो म्हणतो. त्याबरोबर तिला सुटल्यासारखं वाटतं. एवढ्यात तो पुढे म्हणतो, आणि चूकही आहे. अरे, म्हणजे काय? म्हणजे हर्षने खून केला किंवा नाही याचा हॉस्पिटलच्या कामाशी काहीही संबंध नाही. खुनी असला तरी तो डॉक्टर म्हणून चांगला असेल तर हॉस्पिटलने त्याला नोकरी द्यायला हवी. पण तो खुनी नाही आहे, ती एकदम ओरडून म्हणाली. तो चमकून तिच्याकडे पाहतो. ते तू ठरवतेस, ही तुझी चूक. हे ठरवणं हे पोलिसांचं काम आहे. त्यासाठी ते इन्व्हेस्टिगेशन करीतच असतील. पण हर्षची पुरती माहिती नसताना तू त्याला निर्दोष ठरवावंस, हे अपुऱ्या माहितीवर त्याला दोषी ठरवण्या इतकं चूक आहे. एखादा माणूस निष्पाप आहे हे आपल्याला आतूनच कळतं रे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट फॉर युअर इंट्युशन अँड जजमेंट, मला वाटतं तू स्वतःही एक गल्लत करतेस, वरुण म्हणतो. हर्ष अपराधी असला तरी त्यासाठी त्याला नोकरी नाकारणं जसं तर्काला धरून नाही, तसंच तो नोकरीला योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला निरपराध ठरवलंच पाहिजे असंही नाही. तू त्याच्या निष्पाप असण्याचा डांगोरा का पिटावास हेच मला कळत नाही आहे. अनलेस ऑफकोर्स यू हॅव डेव्हलप्ड अ स्पेशल इंटरेस्ट इन हिम. एवढं बोलून तो सोफ्यावरून उठतो. श्वेतानं फेकून मारलेली सोफ्यावरची उशी थोडक्यात चुकवतो आणि पुष्कळच बोललो अशा भावनेने कोपऱ्यातल्या बारकडे जाऊन स्कॉचची बाटली काढतो. यानंतर बरोबर 5 दिवसांनी हॉस्पिटलमधल्या श्वेताच्या केबिनचा फोन वाजतो. हॅलो, डॉक्टर श्वेता हियर. श्वेता, मी हर्ष. आत्ताच मला पत्र मिळालं हॉस्पिटलचं. आय गॉट द जॉब.
कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच श्वेता, थँक्यू. मला कशाबद्दल थँक्स? बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा डिसिजन आहे हा. तो कोणी बदलून घेतला हे मला माहीत आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? आय हॅव माय ओन रिसोर्सेस. आय वॉज टोल्ड दॅट यू गेव अ बिग फाईट. थँक्यू व्हेरी मच. एनिवे, आजची संध्याकाळ माझ्यासाठी राखून ठेवा. खूप गप्पा मारू, मग डिनर. चालेल? अगदी आजच संध्याकाळी? हो, आजच सेलिब्रेट करायला हवं. तुम्हाला माहिती नाही माझ्या लेकी हा जॉब मिळणं किती महत्त्वाचं होतं ते. प्रश्न जॉबचा नव्हता, लोकांनी मला मान्यता देण्याचा होता. मला आत्ताच परत माणसास आल्यासारखं वाटायला लागलंय. मग याल ना संध्याकाळी? ठीक आहे. कुठं भेटायचं? हॉस्पिटलवर नको, लोकांच्या डोळ्यात येईल. लास्ट बस स्टॉप आहे ना, जैन मंदिर, तिथे 6:30 वाजता. ओके? 6:30 वाजता ती जैन मंदिराच्या स्टॉपवर उभी. या क्षणी तिच्या मनात कुठलेही विचार नाही. हॉस्पिटलचे नाहीत की घराचे नाहीत. ती फक्त गेल्या काही दिवसात न भेटलेल्या हर्षला भेटायला आतुर झाली आहे. हर्ष येतो. आज तो नेहमीपेक्षा अधिकच तरुण, अगदी पोरसवदा म्हटलं ना तरी चालेल असा दिसतोय. आल्या आल्या श्वेताचे दोन्ही हात पकडून तो तिचे आभार मानतो. संध्याकाळ रंगत जाते. जैन मंदिराच्या मागची गुलाबांची बाग, मग बोट क्लबवर थोडं बोटिंग, बँड स्टँडवर डान्स, जिप्सी ऐकत केलेली सुखदुःखाची देवाणघेवाण, आणि शेवटी अभिसारमध्ये मंद प्रकाशात डिनर. गेल्या कित्येक वर्षात इतकी सुंदर संध्याकाळ तिने पाहिलेली नसते. अलीकडे तिच्या ओळखीची संध्याकाळ म्हणजे वरुणचं हॉलमध्ये स्कॉच पीत बसणं आणि तिचं हॉस्पिटलमधून दमून भागून येऊन पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत पुस्तक वाचत पडणं, किंवा दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत उभं राहून समोरची झाडं हळूहळू काळवंडत जाताना पाहणं. आज फार दिवसांनी आपण पुन्हा एकदा मेडिकल कॉलेजमध्ये होतो, तेवढे तरुण झालेलो आहोत असं तिला वाटतं. अभिसारमधून बाहेर पडल्यावर रिक्षा ठरवताना हर्ष मध्येच मागे वळून पाहतो. तो कुठे पाहतोय म्हणून श्वेता वळते, तर मागे दूर अंतरावर तिला जयदेव दिसतो. दिसला न दिसला एवढ्यात तो नाहीसा होतो. दोघंही रिक्षात बसतात. जयदेवनं बहुधा आपल्याला पाहिलं या विचाराने श्वेता उगाचच अस्वस्थ होते. श्वेताला तिच्या बंगल्याच्या फाटकाशी सोडून हर्ष रिक्षा तशीच वळवतो. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत ती पाहत राहते आणि मग फाटक उघडायला वळते. पण फाटक आपोआप उघडतं. तिथे वरुण उभा असतो. अक्षरही न बोलता दोघं बंगल्यात येतात. वरुण अर्धा राहिलेला स्कॉचचा ग्लास संपू लागतो. शांतता असह्य होऊन ती म्हणते, मी फोन करायचा प्रयत्न केला घरी, पण कुणी उचलला नाही. नुसतीच बेल वाजत होती. तो काहीच बोलत नाही. तिला मध्येच जयदेवची आठवण येते. त्याने आपल्याला पाहिलं हे नक्की, पण तिथे काय करीत होता तो? हर्षाला आमच्याकडे जॉब मिळाला, ती वरुणला सांगते. कॉंग्रॅच्युलेशन्स. ते सेलिब्रेट करण्यासाठी त्याने मला आज डिनर दिलं. ती त्याचा अंदाज घेते. तो काहीच बोलत नाही. तू रागावलंयस का? मग बोलत का नाहीस? इट्स ऑल राईट. तो आणखीन एक पेक ओतून घेतो. आता पीत नको बसूस. चल जेवायला वाढू? नको, मला भूक नाही आहे. तू जाऊन झोप. ती नाईलाजाने आपल्या खोलीकडे जाऊ लागते. तुला काय वाटतं? त्याने मला एवढ्या उत्साहाने डिनरचं आमंत्रण दिलं ते मी नाकारायला हवं होतं, ती म्हणते. तुला कल्पना नाही त्याला या जॉबमुळे केवढा सेल्फ ॲश्युरन्स मिळाला याची. जगानं आपल्याला बाहेर फेकलेलं नाही या कल्पनेने त्याला पुन्हा धीर आलाय. त्याच्यावरच्या आरोपाच्या सावटातनं तो बाहेर पडलाय. पुनर्जन्म झालाय त्याचा. हे सेलिब्रेट करण्यासारखं नाही आहे. सांग ना. गुड नाईट श्वेता, वरुण तिच्याकडे न पाहता म्हणतो. बाहेर दाराची बेल वाजते. मोना दार उघडते.
कोण आलंय हे बघायला श्वेता घाईघाईने दाराच्या दिशेने जाते. जयदेवला पाहून ती थोडी चपापते. व्हॉट द हेल आर यू डुईंग हिअर? ती त्याला विचारते. मी वरुणकडे आलोय. त्याने मला ड्रिंकसाठी बोलावलंय, जयदेव गंभीरपणे सांगतो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच्या खट्टाळपणाची खूण देखील नाही. श्वेताला स्पर्शही न करता जणू काही बाजूला सारल्याप्रमाणे तो तिच्या अंगावरून पुढे होऊन हॉलमध्ये येतो. हाय वरुण, तो दारातूनच हाकारतो. श्वेताला वाटतं की आता आपल्याला रडू फुटणार. ती घाईघाईने वर जाते. बाहेरच्या कपड्यांनिशीच पलंगावर अंग टाकते. 3 महिन्यानंतरची गोष्ट. सरिता मासिकासाठी श्वेताची मुलाखत घ्यायला त्यांचे प्रतिनिधी आलेत. श्वेताच्या खोलीत बसलेत. सरिता हे स्त्रियांचं मासिक, स्त्रियांविषयी प्रागतिक दृष्टिकोन ठेवणारं, त्यांच्या वेगळ्या नव्या मतांना प्रकाशात आणणारं, वेगवेगळ्या क्षेत्रात चमकणाऱ्या स्त्रियांना आवर्जून प्रसिद्धी देणारं, उद्योगपतीची पत्नी असूनही स्वतःचं वेगळं अस्तित्व शिल्लक ठेवून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावणारी, एका उत्तम हॉस्पिटलचा दैनंदिन कारभार चालवणारी श्वेतासारखी स्त्री ही सरिता मासिकासाठी आदर्श महिला. तिचा परिचय वाचकांना करून द्यायलाच हवा. श्वेता न कंटाळता त्यांना हवी ती माहिती देते. त्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं देते. विवाहबाह्य संबंधांविषयी तुमचं काय मत आहे? प्रतिनिधी सहज विचारल्यासारखं करतो. त्याचा हा प्रश्न निहेतुक नाही याची श्वेताला खात्री असते. तरीही ते मनाला लावून न घेता ती उलट विचारते, विवाहबाह्य संबंध म्हणजे कोणाचे? पुरुषांचे विवाहबाह्य संबंध तर समाज सर्रास चालवून घेतो. स्त्रियांविषयीच म्हणायचं आहे मला. गरजू स्त्रियांची गोष्ट सोडा, पण ज्यांना घर आहे, चांगला नवरा आहे, त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवावेत का? त्यांची गरज वेगळी असू शकते, बौद्धिक, भावनिक. सगळ्या स्त्रियांना एकच नियम कसा लावता येईल? प्रत्येकीची परिस्थिती वेगवेगळी असते. आयुष्याकडून अपेक्षा वेगवेगळ्या असतात. प्रतिनिधी हे उत्तर टिपून घेतात. मग शांतपणे विचारतात, तुमच्या हॉस्पिटलमध्ये 3 महिन्यांपूर्वी हर्ष उपाध्याय नावाचे नवीन डॉक्टर आले, त्यांचा या मुलाखतीशी संबंध काय? श्वेता चिडून विचारते. आहे, तुमच्या करिअरच्या संबंधात ही मुलाखत आहे. सुपरिटेंडंट म्हणून तुमचा त्यांच्याविषयीचा अनुभव अतिशय चांगला आहे. डॉक्टर म्हणून ते निष्णात आहेत. पेशंटशी अत्यंत मिळून मिसळून वागतात. पण तुम्ही त्यांच्याविषयी का विचारलं? सुपरिटेंडंट म्हणून इतर स्टाफशी माझे संबंध कसे आहेत हे का नाही विचारलं? आपला आवाज चढला आहे याची तिला कल्पना येते, पण ती तिकडे लक्ष देत नाही. त्यांच्याविषयी विचारण्याचं कारण असं की ते इथे नवीन आहेत. दुसरं म्हणजे ते रत्नागिरीहून आलेले आहेत. मी इथल्या सरिताप्रमाणेच रत्नागिरीच्या रत्नाकर साप्ताहिकाचाही प्रतिनिधी आहे. रत्नागिरीकरांना या डॉक्टरची चांगली माहिती आहे. त्यांच्याविषयी कुतूहल आहे. श्वेता उठून उभी राहते. तार स्वरात प्रतिनिधींना विचारते, का तुम्ही त्या माणसाच्या मागे शिकारी कुत्र्यासारखे लागला आहात? का नाही तुम्ही त्यांना सुखाने जगू देत? त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी कशाला तुम्हाला एक गलिच्छ कुतूहल? काय केलंय काय त्यांनी तुमचं? काय केलंय? प्रतिनिधी काहीच न झाल्यासारखे शांतपणे आपली वही रेग्झिनच्या पिशवीत भरतात, झीप ओढून घेतात आणि थँक्यू म्हणून निर्विकारपणे चालू लागतात. श्वेता मनक्षोभ असह्य होऊन दिवाणावर डोकं ठेवून रडू लागते. तिचा चढलेला आवाज ऐकून वरून तिच्या खोलीपर्यंत आलेला असतो. तो दारातूनच तिला रडताना पाहतो आणि काहीच न बोलता मागे वळून खाली जातो. रविवारची संध्याकाळ उलटून गेलेली. हळूहळू अंधारू लागलेलं. श्वेता हॉस्पिटलच्या रेसिडेन्शियल क्वार्टर्समधून अंग चोरून बाहेर पडते. हर्षच्या खोलीबाहेर शक्यतो कोणी आपल्याला पाहू नये असं तिला वाटत असतं. पण समोरच काही अंतरावर इन्स्पेक्टर जयदेव उभा,
उजव्या हातातली काठी डाव्या हाताच्या तळव्यावर आपटत तिला थांबणं भागच पडतं. तो किंचित हसून म्हणतो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तू काय 24 तास पोलीस ड्युटीवरच असतोस वाटतं. ती चिडीनं ओशाळवाणेपणा झाकते. लाईक यू मादा. जयदेव त्याच्या नेहमीच्या दुसऱ्याची खिल्ली उडवल्याच्या पद्धतीने म्हणतो. तू नाही का रविवार असून आज ड्युटीवर? मी कुठे ड्युटीवर आहे असं म्हणता क्षणी तिच्या लक्षात येतो त्याने लावलेला सापळा. नाहीयेस ड्युटीवर? मग हॉस्पिटलचे राऊंड कशी काय घेत होतीस? ते मी ती सापळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न निष्फळ आहे हे ओळखून सरळ सांगते. मी हर्षकडे आले होते आणि मला माहिती आहे तूही त्यासाठी इथे घोटाळतोयस. पूर्वी तू एकट्या हर्षच्या पातळीवर असायचास, त्याच्या पाळतीवर असायचास. आता आम्हा दोघांच्या पाळतीवर असतोस. तिचं बोलणं अजिबात मनाला लावून न घेता जयदेव अगदी खळखळून हसतो आणि मग गंभीर होऊन तिला म्हणतो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे श्वेता. पुन्हा कधीतरी. आता उशीर झालाय. वरून वाट बघत असेल. त्याला आता सवय झाली आहे तुझी वाट पाहण्याची, जयदेव म्हणतो आणि जवळजवळ सक्तीने तिला हॉस्पिटलच्या हिरवळीकडे घेऊन जातो. आता पुरता काळोख पडलेला असतो. हिरवळीवरचा अंधार मात्र दूरच्या रस्त्यावरच्या नगरपालिकेच्या दिव्यांनी फिक्कट केलेला असतो. हिरवळ पूर्ण निर्जन असते. श्वेता, तुझं काय चाललंय ते मला एकदा नीट सांग बघू. पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नव्हे, तुझा मित्र, तुझा भाऊ म्हणून. काय चाललंय ते मला सुद्धा समजत नाहीये रे जयदेव, श्वेता हताशपणे म्हणते. जयदेव खिशातून एक वर्तमानपत्राचं कात्रण काढतो. त्याबरोबरच छोटा पेन्सिल टॉर्च. हे वाच, तो म्हणतो. टॉर्चच्या प्रकाशात ती ते कात्रण पाहते. हो गॉड, हे रत्नागिरीच्या त्या कुठल्याशा पेपरच्या प्रतिनिधीने लिहिलंय. ती मनातल्या मनात वाचू लागते. दे हाता या शरणागता. रत्नागिरीच्या नागरिकांना पूर्ण परिचित असलेले कुप्रसिद्ध डॉक्टर हर्ष उपाध्याय यांना जगत जयचंद हॉस्पिटलच्या सुप्रिटेंडंट डॉक्टर श्वेता यांनी आसरा दिलेला दिसतो. हॉस्पिटलमध्ये त्यांना एक जबाबदारीची व अधिकाराची जागा श्वेताबाईंनी दिलेलीच आहे, परंतु हॉस्पिटलच्या आवारातच त्यांची राहण्याची सोयही त्यांनी केलेली आहे. डॉक्टर श्वेता व डॉक्टर हर्ष यांचा वाढता स्नेह लक्षात घेता रंगेल हर्षवर्धनांच्या इतरही गरजा भागणं कठीण जात नसावं. डॉक्टर श्वेता यांचे पती श्री वरुण हे एक यशस्वी उद्योगपती असून अत्यंत उमद्या स्वभावाचे आहेत. डॉक्टर हर्ष यांचा रत्नागिरीतील इतिहास लक्षात घेता त्यांच्या स्त्री पेशंटवर आलेला प्रसंग इतर कुणावर येऊ नये यासाठी आम्ही धोक्याची सूचना देत आहोत. डॅम दिस जर्नलिस्ट. कात्रण फाडून टाकत श्वेता म्हणते. पत्रकारांवर राग करण्यात काय अर्थ आहे? जयदेव तिला विचारतो. त्यांनी छापलंय ते खोटं आहे का? ते प्रत्येक गोष्ट गलिच्छ व्हल्गर करून टाकतात. माझे आणि हर्षचे संबंध? ती थांबते. बोल ना, कसे आहेत? जयदेव विचारतो. ते सांगणं कठीण आहे, कारण दिवसेंदिवस ते बदलत गेले. पहिल्यांदा मला केवळ त्याला आधार द्यायचा होता. सारं जग त्याच्या विरोधात उभं असताना आपण त्याची बाजू घेतली पाहिजे असं वाटत होतं. पण नंतर हळूहळू अगदी हलक्या आवाजात ती कबुली देते, मी त्याच्या प्रेमात पडले आणि तोही माझ्या. नुसतं प्रेमच नाही, शारीरिक आकर्षणसुद्धा असेल. शारीरिक जवळीक ही मी प्रेमाची पुढची पायरीच म्हणते. श्वेता, हे कुठपर्यंत पोचायचंय तेच मला कळेनसं झालंय रे. माझं ऐकशील तर तू हा नाच सोड. माझं हे सांगणं तुला अगदी क्रूड आणि ओल्ड फॅशन वगैरे वाटेल, पण तेच बरोबर आहे. तुझा सुखाचा संसार तू त्या आगापिछा नसलेल्या माणसासाठी. तुझं हर्षविषयी पहिल्यापासून वाईट मत आहे म्हणजे
असणारच. तो गुन्हेगार आहे याची मला 100% खात्री आहे आणि कधी ना कधीतरी मी ते सिद्ध करून दाखवेन. पण आता आपण बोलतोय ते त्याच्याविषयी नाही. प्रश्न आहे तो तुझ्या संसाराचा. वरुणचं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. ते माहिती आहे मला. वरुणमध्ये काय कमी आहे? दिसायला तो हर्षपेक्षा काकणभर अधिकच चांगला आहे. ही इज अ थरो जेंटलमन. महत्वाकांक्षी आहे, उद्योगी आहे. आजवर त्याने तुला वैभवात ठेवलंय. खरं आहे ना? बोल ना. काय बोलू? तू अशी सगळ्या गुणांची बेरीज करतोस, त्याने सुखाचा हिशोब लागतो का? कधी कधी दुर्गुणी माणसावर सुद्धा प्रेम बसतं, तात्पुरतं बसतं. पण पुढे काय? संसार करता येतो का अशा माणसांशी? संसाराला गुणांची बेरीजच लागते ना. 5 वर्ष वरुणशी संसार केल्यावर तुला कंटाळा आला. तो संध्याकाळचा दारू पीत बसतो आणि तू पुस्तक वाचत बसतेस. म्हणून तू हर्षशी संबंध ठेवलास एक्साइटमेंटसाठी. त्याच्याशी लग्न झाल्यावर 5 वर्षांनी ही एक्साइटमेंट कायम राहील याची काय गॅरंटी? तेव्हाची संध्याकाळ कशी असेल याची कल्पना केलीस? 5 वर्षात आम्हाला मूल झालं नाही जयदेव. मूल असतं तर कदाचित मला संसार इतका कंटाळवाणा वाटला नसता. ओह कमॉन. जगत जयचंदची सुप्रिटेंडंट, फर्स्ट क्लास करिअरची डॉक्टर, आणि ती एखाद्या जुन्या बाईसारखं मूल करते. डोंट बी रिडिक्युलस. आज ना उद्या होईल मूल श्वेता. पोलीस इन्स्पेक्टरला तू फसवू शकणार नाहीस. तू ही कारणं सांगतेस ना, त्या सगळ्या निव्वळ सबबी आहेत. तुला वरुणचा कंटाळा आलेला नाही आहे की त्याच्याबरोबरच्या संसाराचा. सत्य एवढंच आहे की तुला हर्षची तात्पुरती भूल पडली आहे. एका भ्रमात सापडलेस तू. त्यातून तू बाहेर येशील, पण तेव्हा फार उशीर झालेला असेल. आय वॉर्न यू, फार उशीर झालेला असेल. आणखीन 1 महिन्यानंतरची संध्याकाळ. श्वेता घरी परतते तेव्हा दिवे लागणी होऊन गेले आहे. बंगल्याच्या पोर्चमधला दिवा लागलेला आहे. तिथेच वरुण बसला आहे. समोर स्कॉचचा ग्लास. क्षणभर त्याच्याकडे पाहताना श्वेताच्या मनात येतं, गेल्या 6 महिन्यात एकदम किती म्हातारा दिसायला लागलाय हा. केससुद्धा भराभर पांढरे व्हायला लागले त्याचे. ती घरात जातच नाही. वरुण समोरच जाऊन बसते. तो काहीच बोलत नाही, तीही बोलत नाही. तिच्या मनात येतं, हा कधीच काही बोलत का नाही? मनातल्या मनात असं कुढत बसण्यापेक्षा तो माझ्याशी कडाकडा भांडत का नाही? पण नाही, भांडून उपयोग काय? नादावलेली माणसं थोडीच बदलतात. मग शब्दाने शब्द वाढवून जगाला शोभा कशाला करायची? अशा विचारानं तो गप्प राहत असेल. वरुण शहाणा आहे. वरुण सुसंस्कृत आहे. बाहेर कमालीची शांतता, रातकिड्यांचा आवाज, लांबवर कुठेतरी लागलेली एक अस्पष्ट आलापी. मला तुझ्याशी बोलायचंय वरुण, श्वेता म्हणते. बोल. मला डिव्होर्स हवाय. मी देणार नाही. डोंट बी सेल्फिश वरुण. तुला माहिती आहे माझं हर्षवर प्रेम आहे, त्याचंही माझ्यावर आहे. वरुण काहीच बोलत नाही. मला माहिती आहे वरुण, तू मनातल्या मनात काय म्हणतोयस ते. तू म्हणतोयस की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. मला ते कळतंय वरुण, तुझ्या प्रत्येक हालचालीतून जाणवतं. पण आज या क्षणी तरी माझं तुझ्यावर प्रेम नाही. तुझ्या एकतर्फी प्रेमातून आपला संसार सुखाचा होऊ शकणार नाही. आय नो श्वेता. आज तरी आपला संसार म्हणावा असा कुठे चाललाय? शेवटी वरुण बोलायला लागतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे इथे मुद्द्याला सोडून आहे. एकतर्फी संसाराला काहीही अर्थ नाही हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आणि तरीही तरीही मला तुला डिव्होर्स द्यायचा नाही. स्वार्थ म्हणून नाही, तुझ्यासाठीच. मला तुझी फार काळजी वाटते. मी डिव्होर्स दिला की तुला वाटतंय हर्ष लगेच तुझ्याशी लग्न करेल.
तसं नाही होणार श्वेता. आय नो हिज टाईप. अशी माणसं सहजासहजी लग्नाच्या जबाबदाऱ्या स्वीकारीत नसतात. तुझं हे घर सुटेल आणि दुसरंही मिळायचं नाही. फार हाल होतील ग तुझे. म्हणून मी तुला डिवोर्स देणार नाही. तू या घरात आहेस तोपर्यंतच हर्षला तुझी किंमत आहे, कारण त्याच्यावर तुझी जबाबदारी नाही. जबाबदारी पडली की तो ती झटकून टाकल्याशिवाय राहणार नाही. तो तुझं काय करेल ते सांगता येत नाही. म्हणून सांगतो, तू इथेच राहा. काय दुःख सहन करायचं आहे ना ते मी एकटा सहन करेन, पण तुझे हाल नकोत व्हायला. श्वेता तोंडावर हात घेऊन आवाज न करता रडू लागते. काही वेळाने रडू आवरून म्हणते, वरुण तू फार चांगला आहेस. जन्मभर तू माझी काळजी घेत आलास. पण तू जयदेव, तुम्ही सगळे हर्षला विनाकारण दोष देता. कसं समजावून सांगायचं रे तुम्हाला? हर्षने कधीही कसलाही गुन्हा केलेला नाही. तो माझे हाल करणार नाही. निष्पाप आहे रे तो. एखाद्या लहान मुलासारखा आहे. पाप त्याला शिवलेलंही नाही कधी. खून तर सोडाच, पण तो कधी कुणाला दुखावणारही नाही. मग मला का वाईट वागवेल तो? या प्रश्नावर वरुण काहीच उत्तर देत नाही. तो उठतो आणि किंचित झोकांड्या खात घरात जाऊ लागतो. थांब वरुण, श्वेता बसल्या जागेवरूनच म्हणते. तुला मला डिव्होर्स द्यावाच लागेल. आपण एकत्र राहू शकणार नाही. कधीच नाही. कारण मी आता आई होणार आहे. थबकलेला वरुण तिच्या दिशेने एक पाऊल पुढे होतो. त्याच्या तोंडावर किंचित स्मित उमटू लागतं, पण श्वेताच्या शब्दांनी ते गोठून जातं. हे मूल हर्षच आहे वरुण, ती म्हणते. तुला नक्की सांगता येतं? वरुण घोगऱ्या आवाजात विचारतो. हो वरुण, स्त्रीला कळतं. श्वेता मान खाली घालते. ती वर पाहते तेव्हा तिला वरुणच्या चेहऱ्यावर अपार वेदना दिसते. त्याने छातीवर डाव्या बाजूला हात गच्च दाबून धरलेला असतो. तसाच तो वळून घरात जाऊ लागतो. एक पाऊल टाकतो आणि तिथेच खाली वेडा वाकडा पडतो. श्वेता धावत त्याच्याजवळ जाते. त्याला वळवून सरळ झोपू लागते. पण पाहता पाहता एखादा दिवा मंद होत जावा तसं त्याचं शरीर झपाट्याने गार पडत जातं. 3 दिवसानंतरची संध्याकाळ. धुकं, दाट धुकं. बंगल्याच्या फाटका पलीकडचं सारं पुसून गेलंय, इतकं धुकं. ही हवा तरी आहे का धुक्याची? दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत उभी राहिलेली श्वेता मनाशी म्हणते. तरीही आपल्या नजरेसमोर हे धुकं का येतंय? त्या रात्रीपासून हे असं व्हायला लागलं. रात्र काय दिवस काय या धुक्यापायी काही समजत नाहीये. एवढंच कळतं की बंगला एकदम रिकामा वाटायला लागलाय. त्यात आता वरुण नाहीये. तसा रोज संध्याकाळचा दिसतो तो स्कॉचचा ग्लास घेऊन बसलेला. पण आपण मनाला शिकवायला हवं की हा भास आहे. आता तो इथे येऊ शकत नाही. त्याला सगळे घेऊन गेले. हर्समधून. कुठल्या अवस्थेतल्या पेशंटसाठी हर्स वापरतात हे आपल्याला माहीत आहे. धुक्यातून कधीतरी शब्द येतात. जयदेवचे. फार सहन केलं त्याने, न बोलता. म्हणून त्याच्या हार्टवर दडपण येत राहिलं. पहिलाच अटॅक सिव्हिअर आला. वेडा आहे जयदेव. मला सांगतो, डॉक्टर कोण आहे, मी का तो? किती दिवस झाले बरं? आज सकाळीच वरुणने गाडीत बसल्यावर हात हलवून मला निरोप दिला. यांत्रिकपणे नाही, अगदी मनापासून. फार प्रेम आहे त्याचं माझ्यावर. नाही, पण पुन्हा गेलं ते सगळं धुक्यात विरून. ती गाडी आणि खिडकीतून त्याचा हलणारा हात. श्वेता, आत्ता धुक्यातून कोणाची हाक ऐकू आली? नाही, धुकं कुठलं? या बाजूला तर सूर्याचे सोनेरी किरण नुसते लखलखतायत आणि त्या सोनेरी प्रकाशात उभा आहे तोच तरुण. गोरा, पिंगट केसांचा, बळकट. त्याच्या चेहऱ्यावर निष्पाप स्मित आहे.
एखाद्या लहान मुलासारखं. हर्ष म्हणून धावत श्वेता त्याच्याकडे जाते आणि त्याला गच्च मिठी मारते. घाबरू नकोस, हर्ष म्हणतो. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. अवघड भाग मागे पडलाय आता. ती वर पाहते, त्याच्या चेहऱ्याकडे. त्याचे डोळे चमकतायत. कुणाला कसलाही संशय आला नाही. पोस्टमॉर्टम नाही की काही नाही. सरळ डेथ सर्टिफिकेट, हार्ट फेल्युअर. सन्मानाने अंत्ययात्रा. पुन्हा धुकं चाल करून येतं. काय बोलतोय काय हा? मी तुझ्या हुशारीला दाद देतो, हर्ष म्हणतो. डॉक्टर फुकटची नाही झालीस. कुणाला? अगदी मला सुद्धा पत्ता लागू न देता जमवलंस की सारं. नाहीतर तो डिवोर्स द्यायला तयार झाला नसता. आणि हे डिवोर्सपेक्षा कितीतरी अधिक चांगलं. यू आर अ रिच विडो नाव अँड नो बडी सस्पेक्ट्स, नॉट अ शॅडो ऑफ डाऊट. आमच्यासारखं नाही. संशय म्हणजे? याला काय वाटते? मी वरुणला. धुक्याचा पडदा एकदम फाटतो. तो निष्पाप हसणारा पिंगट केसांचा तरुण त्या पडद्याबरोबरच नाहीसा होतो आणि त्याच्या जागी छद्मी हसणारं एक जनावर दिसायला लागतं. त्या जनावराला वाटतंय मी विषप्रयोग करून वरुणला वाटेतून दूर केलं. म्हणजे याने तसंच आपल्या प्रेयसीला. सगळा संदेह अचानक संपतो. भयंकर भयंकर. आणि याच्यासाठी मी सगळ्या जगाशी वैर. ह्याला काय अर्थ राहिला? माझ्या प्रेमाला काय अर्थ? माझ्या झगड्याला काय अर्थ? जगण्याला काय हेतू? दूर गेलं पाहिजे ह्या पापापासून, ह्या वंचनेपासून, जगण्यातल्या या असंबद्धतेपासून, माझ्यावर घेतल्या जाणाऱ्या संशयापासून, त्याच्यावर मी ठेवलेल्या विश्वासापासून. ती धावत गच्चीच्या कठड्यापाशी. एक पाय सदाफुलीच्या कुंडीवर, दुसरा कठड्यावर. कठड्यापलीकडे धुकं आणि ते धुकं छेदून हर्षद धावत कठड्यापाशी येतो. पण श्वेताचा पदरही त्याच्या हातातून निसटतो. तो जिन्याच्या तोंडाशी धावत जातो. धाड पायऱ्या उतरून बंगल्याच्या दाराशी येतो. तिथे त्याची वाट अडवून इन्स्पेक्टर जयदेव उभा आहे. हसत विचारतोय, कुठे पळून चालला डॉक्टर हर्ष? यावेळी देखील तुम्ही असंच सांगणार का की लॉनवर पडलेला तो मृतदेह तुमच्यापासून दिवस गेलेली तुमची ती प्रेयसी, तिला तुम्ही गच्चीवरून खाली ढकलून दिलेलंच नाही, हो ना? असंच सांगणार ना? कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.